यज्ञातून गेलो, मी गरिबाचं दुःख बघितलं. गरीब मराठ्यात आणि श्रीमंत मराठ्यात एकमेकाला विचारात घेतलं जात नाही, गरीबाला कुठं किंमत दिली जात नाही, म्हणून गरीबाच्या लढाईत टाकून होता. तुम्हाला वाटत नाही का मला सुद्धा आमिष दिले असतील म्हणून? मला पण काही दाखवायचा प्रयत्न केला असेल, पण मी डोळ्यासमोर फक्त गरीब आणि गरीबच मराठा ठेवला, कोणाच्या रुपयाला हात लावला नाही, कधी मॅनेज झाला. आणि मी इतका इमानदार राहिलो म्हणून माझ्या समाजानं मला कधीच उघडं पडू दिलं, कधीच उघडं पडू दिलं. ह्या मराठ्यांनी मुंबई बंद पडायची ताकद दाखवली 70 वर्षात पाहिजे. पण म्हणजे का खाली आल्यावर होतं काय असं त्याला नाही का? आपण आपली शक्ती दाखवली म्हणून आपल्या गरीबाला न्याय मिळायला लागला, ही कोणी विसरू नका. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला एवढं सांगायसाठी आलो, इथून पुढच्या काळात एकजूट कायम राहू द्या. पक्ष येत राहतील, जात राहतील, सत्ता येते, सत्ता जाती, पण समाजावर होणारा अन्याय थांबत नाही. एकजूट आपली असली तर होणारा अन्याय थांबतो. म्हणून पुढच्या काळात एकजूट कधीच फुटू द्यायची नाही. पाणी वाटणार, जरा खाली बसत होता काय भाऊ, टेका ते माझ्याकडे देणार ना, पाण्यातच तुटून पडे सगळी. टेका आपलं जागेवर, ते काही अडचण नाही. आपण जमतो कशासाठी, आपण एकत्र येतो कशासाठी, नुसती गर्दी दाखवायला नाही. त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय, हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्या समोर ध्येय असलं पाहिजे. नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं. समाजाचं काय होणार आहे? आता बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले. आता खाली उतरणे तरच जगतं, नाही तर जगत नसतं. बिल्डिंगहून बघणार, बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं. खालचे पुन्हा मदतीला येत नाही, ते मदत पहिले आम्हाला बिल्डिंगहून बघत होता, खाली उतरायला रोग आलता का त्याला? आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या. याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली. महालामध्ये राहणारी मायमाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभं होते की गरीब मराठ्यांचे पोरं मुंबईत चालले चहा द्यायचा, बंगल्यातली मालातली. कारण त्या मायमाऊलीला कळलं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे. आता इमारतीचे बिल्डिंगचे दिवस नाही राहिले. एकमेकाला मदत करायला, एकमेकाला धावून जावं लागणार आहे, तेव्हा आपण जगणार आहे. नसता सगळे आपल्या विरोधात आहेत. बघा मग तुम्हाला काय करायचं. मला इतर कधी भाषण येत नाही, मी आई ते ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतो. हो, मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा किती ताकदवर आहे हे समजून घ्या. आणि मला वाटतं तुम्हाला मुंबईत दिले नाही असं माझ्या एकट्याचं म्हणणं आहे. बाकीचं नाही सांगता येतं मला, पण माझ्या एकट्याचं म्हणणं आहे की मुंबईत तुम्हाला आणि मला गेले नाही. सरकार आपल्याला गेलं आपल्या भाकरीला. पाणी दिसते नाही, उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, गाड्यावले ते मासे धरायला लावले, मेले पोर उपाशी. आणि मराठ्यांनी एकच आरोळी ठोकली, मुंबईला अन्नधान्य कमी पडता कामा नाही. ट्रक ट्रॅक्टर सुरू झाले आणि त्या भाकरीचे डिगलं बघून सरकारला असं वाटलं असेल सोपं ना होय. मग मला माहिती आहे मी कसं सांभाळायचं. अवघड होते. लोक म्हणायचे मुंबईला नेल्यावर काही करते. म्हणलं मी मराठ्याच्या पुढं नाही, मराठी माया पुढं नाही, शांततेत जाणार, शांततेत वापरणार. कारण प्रत्येकाला वाटायचं गेले बेकार लोक आता मुंबईत गेले किंवा पुण्यात गेले कार्यक्रमच करून मागे येते. आणि आम्हाला असंच फुगिलंय कुणी मराठी कार्यक्रम करते, तू पाटील हा
हा म्हणलं गेम घातला वाटात. घेणं नाही देणं नाही, आपला इतका वापर केला लोकांनी. आपण संयमाने सुद्धा आपला समाज आणि समाजाचे लेकर बाळ लेकीबाई मोठे करू शकतो. गोटा घ्यायचा आम्हाला घेऊ ना कवावी, आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्यांना उचलला. नुसते भाकरीचे ढिगलं पडले, सरकार फुल टेन्शन मध्ये आलं. त्यांनी ओळखलं जर भाकरी इतकी आहेत तर हे काय मुंबईतून जात नाही, त्याच्यापेक्षा आरक्षण दिलेलं बरं. कसे ठेप्याला आले आणि ढिगलं बी साधे नव्हती आणि पुट्टे बी इतके कलाकार आहेत. तुमचा तर केसच पडला होता, तेवढाच पडायचा राहिला होता फक्त. पुट्टे इतके बेकार आहेत. पहिले दिवशी पारले येऊन द्या म्हणले, पारले का सांग का. दुसऱ्या दिवशी म्हणते क्रीमचा ऐका नाही नको. मग इतके मोठे कलाकार आहे अख्खी मुंबई एवढी. मला पहिल्यांदा माहिती झालं होतं ते नसतं का डायरेक्ट रोडला लावायचं ते पळत म्हणून. ते मोठ्याला अधिकारी यायचे ते म्हणायचे पाटील ते तेवढे एकदा पोरायला सांगा ते आमच्या बॅरिकेडवर बसल्यावर पळत येत. म्हणजे बॅरिकेड कसं पळत बसायचं मला माहितच नाही त्याला चाक आहेत म्हणून. हे सोपे नाही, काय करतील. पण एक लक्षात घ्या, कोणाला त्याचं वाईट नका वाटत. मुंबई ही आमची मायभूमी, न्याय देणारी ती भूमी. गरिबाचे लेकर मुंबईत आले, मुंबईचं जीवन जिवंत करून गेले. त्यांना वाईट म्हणू नका. तुम्ही आमचं चित्र येता, तुम्ही कुठं गाडा लावता, काय करता म्हणतो कोंब लावली म्हणून. मग आता नवीन पोर आहेत त्यांना मुंबईतल्या माहित नव्हतं, लावली असं रोडवर काय फरक पडला का तो आजीच्या म्हशी बांधलेल्या का तिथं म्हणून नाही तो कोठा तो बंद पाडा. गरिबाचे लेकरं जर न्यायासाठी आले तुम्हाला काही हरकत नाही त्यांना सहकार्य करायला, पण मुंबईला खूप सहकार्य केलं. मी मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांचे, कारण याच्यात काही सत्कार केलेत काही घराचे. पुन्हा ते म्हणते घेत होते का मग नवसाची त्यांचे सत्कार झाले ना आम्ही. त्याच्यामुळं आमच्या वतीनं मराठा समाजाच्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं प्रत्येक काम करणाऱ्या घराघरातल्या मराठ्यांच्या मुंबईतल्याचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो. आपण खूप हे ताकदीने लढाई लढलो आणि जिंकले सुद्धा. तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाचे प्रश्न सुटतील. तुम्हाला जिथपर्यंत सुटते तिथपर्यंत सोडा, नाही सुटले काही तर मला पण सांगा. मला जितकी तुम्हाला साथ देता येईल, जितकी सोडवता येते तितकी मी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहून गरीब मराठ्यांसाठी मध्ये केलेली. आणि असं काही म्हणू नका. लोक म्हणतात का मुंबईत मराठी नाही, हे कोण येते हे का कॉलनीचं जरी एवढं गावाळ आहे आता मुंबईचं गोळा केलं तर मुंबईत बंद पडते का पण तुमच्यातच. नुसतं एक दिवस म्हणायचं मराठ्यांनी फक्त आझाद मैदान बघायला जायचं वा, सगळ्या काम बंद, ड्युटी फुटी काही नाही. आपण आपल्या तैला मागं गाडीवर बसायचं आणि आझाद मैदान जायचं. तुम्हीच मुंबई बंद पाडता ना, आम्हाला हे सुद्धा गरज नाही. आपलं आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी बाहेर पडावं लागतं आणि ते कधी काही शिकत जा. आपल्यातले मतभेद सोडा, वाद करू नका. आपल्या लय वडा काढ्या काही म्हणतो बरं का मी, तुम्ही नाही. काही दुकानं बंद पाड्यामुळे मग असे माग लागले ते म्हणते तिने आमचं दुकान बंद केलं सगळं. फाळका नाही का, याची वर्गणी घे त्याची वर्गणी घे, त्यातून फाळका आणि हो फाळके भळके चट बंद करून टाकले. किती दिवस. एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करायला लागेल की गरीब मराठा समाजात बळ वाढलं पाहिजे, त्याचे लेकरं बाळ सुधारले पाहिजेत. याच्यासाठी आपण पुढे ताकद लावली. आता एक गोष्ट आपण केली, गडबड आहे तुम्हाला बोलू का मग थोडा टाइम का जायचं. मी आहे काय म्हणणार, मी तर तुमच्याकडे ठीक आहे माल येऊ. हा वाटलं आमच्याकडे 9 वाजले, आमच्याकडे 9च्या पुढे असते थोडी नसतं आमचं. तुमच्या पायाला हात लावून सगळ्याच्या साखळी आहेत तेवढ्याचे. तुम्ही किती श्रीमंत असाल, तुम्ही किती गरीब असाल, फक्त 10 रुपये होणार.
मी जिवंत आहे तर तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला. तुमचा पोरगा म्हणून रक्त सांगेपर्यंत लढत राहील. फक्त तुम्ही गावापासून लांब राहा. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल. आणि तुम्ही काय करता मग? ते बी काम माझ्याकडेच लावा दिला. माणूस हो, तुम्हाला एक काम सांगतो, करता का? तुमच्याकडे जात आहे ते दारू पिले नाही का, भाकरी बंद करा. तुम्हाला काय करायचं, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीमागे, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. त्याच्या भाकरी बंद करा, आता दारू सुटत. आपले मतभेद आहेत, आपले भांडणं होतात ना, विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. आणि कोणी जर कोणावर केसी केल्या असल्या तर कोर्टात जाऊन मागं घ्या. ते दिवस आहेत आता, वाईट दिवस आलेत मराठ्यांवरती की आपण आपल्यात केसेस करू नका. पटलं नाही त्याला वर्षभर बोलू नका, त्याच्या विरोधात जाऊ नका. आपण आपले एक एक उभा करायचं बघू. मी काय केलं, ग्रामीण भागातून गरीब मराठीची वेदना घेऊन रस्त्यावर आलो. मराठ्यांना आरक्षण दिलं. आज 3 गोष्टी झाल्या तुमच्या, त्याच्यापेक्षा जास्त असतील पण मी 3च सांगतो. पहिली, आज शिक्षण खूप महाग झालंय. किती पैशावाला असो किंवा किती गरीब असो, शिक्षण करणं, लेकीबाळीचं, लेकरा बाळाचं खूप अवघड झालं. तुम्हाला आता फीस मध्ये सवलत मिळणार आरक्षणामुळे. 2, तुमचे लेकर, तुमचे लेकबाळ नोकरी जाणार आहे सगळ्या क्षेत्रात. पोलीस, महसूल, रेल्वे, इंजिनियर, MBBS जे असतील जेवढे क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रात राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचे लेकरं आता नोकरीत जाणार. आणि तिसरं काम झालंय, केंद्रापासूनच्या सगळ्या कृषीच्या, सिंचनाच्या योजना त्या आरक्षणामुळे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला घरकुलं मिळणार आहेत, तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या योजना मिळणार आहेत. 3 कामं झाले. आता एक नवीन काम हातात घ्यायचं ठरलेलं. शिकतील पोरं, नोकऱ्याला पण लागतील, पण आपला समाज आपल्याकडे व्यवसायाकडे नेणं आपल्याला लय गरजेचं आहे. म्हणून आता ते काम आपण हातात घेतो. आरक्षणाबद्दल थोडं ते मी घेतो, त्याची काळजी नका करू. ते मी घेणार. पण मराठवाड्याचं हैदराबादचा गॅजेटियरचा JR निघाला. मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार. फक्त ते गुळगुळ करते दवाखान्यातलं म्हणून थोडं काम मान्य चाललंय एवढंच. त्याच्यात जमलेलं त्याचं कसं आहे, गोडांमधला बारदाना असल्यासारखा खेळ झाला. बारदाना कळत तुम्हाला नसलं कळत जाऊन मग दुसऱ्या बारी सांग. तसा खेळ झाला त्याचा. त्याच्यामुळं दममानी चाललं. पश्चिम महाराष्ट्रातले 4 गॅजेट लागू होणार. सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर लागू होणार. पुणे संस्थांचं आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅजेटियर लागू होणार आहे. म्हणजे अर्धा कोकण सुद्धा जातो. त्याशी कोकणातले लोक आले माहिती, तुम्ही साक्षीदार आहेत ना. मीडियावाला पुढे सांगतो बघा, फोटो बोलून ते म्हणजे आम्हाला घ्यायचं, आम्हाला आरक्षण घ्यायचे, जन्म घ्यायचे, त्यांना नको घेऊ मग. आणि त्याला गरज घेते. एका टिकल्या त्या 2 टिकल्या, त्याला काही गरज लागत नाही. मी शेया नाही का, त्याला गरज आहे. तिथल्या गरिबांना वाटतं आम्हाला पाहिजे, मी देणार. मला तरी वाटतं सातारा संस्थांमधून 2ही जिल्हे जातील. वाटतंय मी तुमच्या पुण्याच्या आयुक्त साहेबांना विचारून घेईल, कारण त्याचा अभ्यास सुरू आहे. मला वाटतं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटियर मध्ये पूर्ण घुसतो. पूर्ण रायगड, ठाणे, पालघर ह्यो सगळा पट्टा, मुंबईसह त्यात पुणे पण येत आहे. म्हणजे डबल नोंदी निघू शकतात. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियर मध्ये ही सगळा पट्टा जाणार. कारण बॉम्बे गव्हर्नमेंटचा